रिअली सगळ्यांच्या समोर आपल्याच माणसाचा अपमान करायला तुम्हाला काहीच वाटत नाही? आणि मला जे दिसलं ते मी बोलले, तर मी मागून बोलले. मोनिका, आजी जे काही करते ना ते विचार करून करते. तिला जे काही बोलायचं असतं ते स्पष्टपणे सरळ बोलते. कोणाचा अपमान करण्याच्या हेतूने ती कधीच काही करत नाही, कळलं? काय कपॅसिटी आहे रे तुझी स्वतःच्या घरच्यांची बाजू घेण्याची. ओके फाईन, बघूया ना आपण गीता काकी समजून घेतात का, त्यांचा राग तात्पुरता आहे का नाही, बघूया आपण. कारण मला तरी तसं वाटत. माझ्या अनुभवावरून मी म्हणतोय की गीता काकी कुठलंही काम कधीच अडू देणार नाही आणि आईला तर कधीच एकटं पडू देणार नाही. ओके फाईन, बघूया ना आपण काय होतं ते. तू बघ, मला त्याची गरज नाहीये. एनिवे, मी आईंना जाऊन मदत करते मोदक करायला. आलेच. दॅट्स बेटर. मला सांग, आता गीता गेली का किचन मध्ये? हो काका. नाही, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता म्हणून मी तुला विचारलं. नाही, मीच नेलं त्यांना मोदक करायला. कमालच तू. म्हणजे जे कोणालाही जमलं नाही, म्हणजे मलाही जमलं नाही, ते तुला जमलं. काय जमलं? ऍक्च्युली काही नाही, जरा तिचा मूड ऑफ होता, त्यामुळे कळत नव्हतं तिला रूम मधनं बाहेर कसं काढायचं ते. काही नाही हो काका, मी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय काढला, मोदक आणि अलका काकी. आणि मला माहिती होतं त्या अलका काकींना कधीच एकटं पडू देणार नाही. शिवाय अलका काकी सुद्धा मगाशी म्हणत होत्या मोदक करायचे तर गीता काकींनीच. म्हणेल त्यांना. 100 पैकी 100 मार्क आहेत तुला. थँक्यू. थँक्यू काय त्यात काका. बरं प्लीज मी जाऊ आता किचन मध्ये. गीता काकी मला मोदक करायला शिकवणार. हो जा जा, शिकून घे शिकून घे. मानसी होत आहे काय चाललंय तुझं? म्हणजे तू तिथे काय करत होतीस? अगं गीता काकींना मोदक करायला नेलं तिथे. अच्छा, आणि गीता काकी तिथे कशा आल्या? मीच नेलं त्यांना. तू हे सगळं का केलंस? अगं अलका काकींना ना खूप टेन्शन आलं होतं, मोदकांचं पण आणि गीता काकींचं पण. मग आय डोंट नो, आय थिंक गीता काकींचा मूड नव्हता म्हणून मी रिक्वेस्ट केली त्यांना. मानसी, आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये नाक कशाला खूप असतेस तू? मानसी, आमच्या घरातल्या गोष्टी आहेत ना, चोंबडेपणा करायचा नाही. None of your business. It's none of your business. Okay? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ऐक देवा, घरात बाप्पा असल्यावर कसं प्रसन्न वाटतं नाही? देवपूजा झाली, आता पोटपूजा. अलके, काय काय केलंयस? नाही केले ना, सगळं तयार आहे. पुरी, भाजी, डाळिंब्याची उसळ, कोशिंबीर, चटणी, सगळं. अरे वा, छान. आणि मग मोदक? नानू, लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नकोस. गणपती आला घरी की मोदक असतातच, कळलं का? एक सूचना करायची मला गंभीरपणे. अगो बाई, काय? पूर्ण बोलू दे. काही वेळाने आपल्यासमोर ताटात जे काही येईल त्याच्याकडे बघून तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आज लाडू का खायचे, पण ते लाडू नसून मोदक असणार आहेत.
सगळ्यात जे खरे मोदकांसारखे दिसणारे मोदक आहेत ते आमच्या गीताने केलेत आणि बाकी ज्यांना कुठलाही आकार नाही ते मी, हिनी आणि मानसीनी केलेले आहेत. आई मी 10 मोदक खाणार आहे. काय चाललंय तुझं? गप्प बस. अगं रागवतेस काय? खाऊ दे ना, तुला किती हवे तेवढे खा. हा बाळा. हा, आणि आज मी सुद्धा भरपूर खाणार आहे. हा हा. अहो आज काय बोलायचं नाही. मी तर म्हणतो आपण स्पर्धाच भरूया ना मोदक खायची. तू किती 10 मोदक खाणार ना? मी 20 खाणार. 20. बघ तू नुसतं 10 आणि ते 20. तू किती खाणार आहेस? मी 30 खाणार. आणि दादा तू? मी 50 खाणार. एक आपण काम करूया, आपण आज मोदक खायची स्पर्धाच घेऊया. हा चला गीता, मोदक घेऊन ये, सगळे घेऊन ये. चल. आई, अहो बघा ना यांचं काय चाललंय ते. खाऊ दे ग, आजचा एक दिवस खाई. बघू आपण किती खातो ते. एवढ्या गमजा मारतोय ना तो. काय मला कोणी विचारत नाहीये, पण न विचारता 100 आहे बसल्या जागी खाणारा. मग सोडतो का काय? हा. फक्त अशी वर्ण तुपाची धार पाहिजे बा. बोलवलंय म्हशीला बोलवलंय. मधू तू किती खाणार? मी 2 खाई. नाही मधू काका, असं चालणार नाही. सगळ्यांनी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. बरोबर. हा आजोबा, तुम्ही सुद्धा. अहो नाही, ते आपला एखादाच खातील. हो आजी, हा तू जज आहेस आमची. मी जज. वा. मग बाबन्या तू माझा असिस्टंट. हो मी आहे ना. तू लिहून ठेवायचं कोणी किती खाल्ले. बाबने तू इथे उभा राहा. चल गीते. अगं बाई गीते, घेऊन ये ग मोदक. 1 मिनिट. बाबन्या सुरू करायचं. 1 2 2 2 म्हटलेलं आहे. 2 म्हटलेलं आहे. 3 बाबा मन. नाण्या हळू. हा पचलं पाहिजे ते. नाही तर आज खाशील नि उद्या पडशील. अहो जरा बेतानी. मधु काकांची विकेट गेली. अरे लवकर थांब. ये विजय काका, 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 विजय काका. विक्रांत, मला सुद्धा वाटतं ना की माझ्या मैत्रिणींबरोबर फिरायला जावं, हँगआउट करावं, कॉफी प्यावी, धमाल करावी. जा, मी कशाला नाही म्हणेन. आत्ता खाली तू हसत खेळत होतास, अचानक काय झालं तुला? जिथे जाशील तिथून वेळेत घरी परत ये.